तो म्हणून आलो तर नाही, पण बिन फुकट पैसे मागायला लागले त्यामुळे उशीर झाला. भाई ब्लॉग मध्ये तरी कौतुक, अरे ब्लॉग मध्ये तरी कौतुक कर की माझं. दमलो अमेरिकन फॉरेनर इकडं काय कॅमेरा नको अशी, फक्त डॉल्फिन असतो. जलपरी बघायला भेटेल का? जलपरा भेटेल. गाईज स्टंप लावणं चालू आहे. असं कसा स्टंप आहे? साम्या जवळ जोरात टाक ना, पैसे भरलेत. पकड. ए भाई पत्ताच दिसणार कॅमेरा. एवढा का काळा दिसतोय? काळा पाण्यामधनं जाऊन आलं काय काळा दिसणार? अरे ते ऊन इकडं पडतं ना, असं ते ठिकाण काळा म्हणायला लागला. क्लिअरिटी पाटले राव आज. सो हे गाईज, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल अँड ऑल्सो वेलकम टू आवर अनदर व्लॉग. सो परत एकदा गाईज नवीन व्लॉग केला चालू. हात खाली घे ना. सो बाकी काय, आपल्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की ट्रिपचं प्लॅनिंग वगैरे आम्ही जास्त करत होतो. यावेळेस झाली सक्सेसफुल, पण तुम्हाला आता मी क्लिप टाकेन. जो बोललेला ना काही येणार तो नाही आला. आपले भिकमंग येत नाही, चालत जाऊ म्हणजे त्यांना ऐन टायमाला शेण खाते. हे बघ या असे. मी नाही बघ बरं ब्लॉग मध्ये बोल बरं. खरं जाणार की येणार फिरायला 100%. पण काही विषय नाही. आपल्या सोबत जय ब्लॉग मध्ये आहे. करा पते लाईक भाऊ. अरे लाईक काय चालू झाले लाईक काय. तर एक जण आता काहीच घ्यायला थांबलं, त्याला काहीतरी खायला घ्यायचं होतं, तर तिकडं थांबलाय बघा. 1 मिनिट दिसतं का इथनं? बघा इथनं दिसत असं बननीवरच थांबलेलं दिसतं का इथं? झूम नाही होते सेल्फी मध्ये. तो बाकी काय, यो ब्लॉग मजा येईल, पूर्ण एन्जॉय करा. राडा एकदम पूर्ण एन्जॉय. आज आता आपण चाललोय अलिबागला ना, अलिबागला वगैरे चाललोय. तिथनं पण पुढं जायचा प्लॅन आहे. आणि पूर्ण ब्लॉगमध्ये म्हणजे राडा धिंगाणा पूर्ण एन्जॉय. म्हणजे जी प्लॅनिंग चालू होती ना आमची, ती झाली आता सक्सेसफुल. तर होणारच होती, पण जेवढे जण येणार होते तेवढे जण आले नाहीत. त्यामुळे आम्ही काय करायचं होतं, आपल्याला मोठी गाडी करायची होती आम्हाला, पण ते काय झालं नाही आमचं. आम्ही आमचं नॉर्मल चौकावर निघालो फक्त. आता पोहोचणे किती किलोमीटर राहिले रे इथनं जायला? फक्त ते 40 किलोमीटर फक्त. जाऊ जरा थोडं, आता जाऊ तिथं जरा थोडा आराम करून लगेच जरा बीचवर जाऊ मस्त. पूर्ण ब्लॉग कॅप्चर करतो, तुम्हाला मजा मस्ती पूर्ण दाखवतो. बाकी ब्लॉग पूर्ण बघा. कसं काय वाटतं मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ऐन टायमिंगला रेडी करायचं. मग तू आधीच नाही म्हणायला पाहिजे होतं ना भाऊ, जमणार नाही तर. त्यांना अशा कशाला बसवलं? त्यांनी दुसरा बघितला असता ना कोणतरी. हेलो भाई 500 भेजना और भी थोड़ी देर में चलेगा तो एडजस्ट कर. कुटुंबी आत्ताच पाठव. किधर से तो एडजस्ट कर और थोड़ी हेल्प कर दे यार भाई फिर. हाँ चलेगा. क्योंकि वो भाई वो रूम वाला मांग रहे रे, नहीं तो कैमरा की ट्यू तो तास बरोबर वाजत बसतो ते. ये नहीं ये हाँ ये हाँ वो कर दो. इसको क्या करना है? स्प्रे का बोतल रहता ना आपके पास? हाँ स्प्रे का बोतल नहीं क्या? हाँ. इसमें पलटी मार के स्प्रे करके कपड़े से पोंछने का. जॉबसूचा स्प्रे चांगला आहे याच्यापेक्षा. वो कितने का? डुप्लीकेट एक तो इधर ही रहता है. जॉबसूचा स्प्रे चांगला आहे त्यापेक्षा, हे नको घेऊ. आता ना इधर रहता. जाईडा घेणार तो कुठला नाही, कंपनी सांगून चाललाय फक्त. ब्रँडेड कंपनीचं घ्यायचं घेतलं जॉबपासून. काय रे भाऊ? करून घालू का मी पण एका? काय करताय असले? हे चल कपडे चेंज वगैरे झाले.
गोल का फिरते काय काय हे काय बजेट मध्ये ना ते आपल्या गरीबो का गिंबल आहे. गरीबो का गिंबल हे. स्पेशल ब्लॉग साठी गिंबल अरेंज केलंय मी. ते गिंबल आपल्या बजेट मध्ये भेटलंय शक्यतो. जय बाबा लक्ष द्या. आताच बीचवर फिरायला लागला. आउटफिट आउटफिट चेक करा कशी आउटफिट. एवढा गारमाय लागले पण खरं तू उडी घालून आलाय. तू बघ याने बघ बॉम्बर घातले मी उडी पत्या बघ उडी 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 आप्पा बघा संपला विषय. आता गेला आपण आता आलोय लोणावळ्यापाशी आणि आता बोगदा चालू झालाय. कुठला बोगदा रे? कामशेत बोगदा. शेत नाही रे शेत. शेट रे शेत शेट बोगदा. काम शेट बघ. कुठनं दाखव रे पत्या सर. एकदम मस्त दिसत बघदा का दिसा नाही. बोगदा लाईट लावू आपली. बोगदा दाखव रे सामे आपली लाईट दाखव रे जरा. नुसतं खर्च आहे मी का दिसा नाही. हा दिसतंय का? दिसता का सगळीकडे लाइटिंग आहे भाई. बघ चमकला सामे. आमची कल्टी टाकली आहे रे मी. याने फोन लावला तर मी उशीर झाला. 500 रुपये मागा. भाई ब्लॉग मध्ये तरी कौतुक. अरे ब्लॉग मध्ये तरी कौतुक कर की माझं. दे ना 500 रुपये. हा दे 500. ते मुकेशला फोन कर मागवतो आता. 500 घेतोय 1000 घेतो बाकी. लाव मुकेशला फोन फोन लाव मुकेशला. मुकेशला फोन लाव. पत्या संपत आला आपला लाव पटक्यात. जायड फोन लाव मुकेशला. संपत आला. पत्या फोन लाव मुकेशला. साम्या फोन लाव मुकेशला. पेन कुठे आहे रे? पेन पेन इकडे आहे ना. नायगाव नायगाव हा का. बॅलन्स बघ वर किती नाही होय. ब्लॅक लिस्टला टाक ना. कशाला ब्लॅक लिस्टला होय. ऑनलाईन ब्लॅक लिस्ट होती की. ब्लॅक लिस्टला का रे टाका रे. कोण ऑनलाईन टाका. माझ्याकडे ऑनलाईन नाही. आता बंद केलं होतं नी काढायचं. अरे चालूच कावा केलं तर नीट. एवढं पण नाही रे आता. अरे ते अक्कलकोटला जायचा ब्लॉग बघितला. दिवसभर फोन इथं ठेवलेला. इथं होय. कार मध्ये सगळे दाखवतो गाड्या. नाही भाई मला तसा तो कुठला ब्लॉग आवडलेला तो नाही का तो लपवतो बघतो काहीतरी. हा हा ते बहिणी. त्याचा तो भारी वाटलेला ब्लॉग मला बघून. भाऊ नेक्स्ट सिरियस आहे भाऊ. सो गाईज आता आपण फायनली आपल्या ठिकाणी आलोय आणि म्हणजे ऑलमोस्ट आता आम्ही 11:30 निघलेलो मला वाटतं. आणि आलोय आता 3 वाजलेत. बाकी विलाचा व्ह्यू बघा तुम्ही चेक करा. बाकी येऊस तर माझा अवतार पण आता असा खराब झाला आहे ना काही विषय नाही. आता बीचवर जायचं जरा मजा करतो जाऊन. काय नाही माझ्याकडे कॅमेरा. अरे तुला बोलायला येतोय हो मागं मागं. हो काय हे यार काय मागचे मुक्कामाला आहेत का ते? काय माहिती नाही राहिलं पाहिजे रे. आपलं एन्जॉय पत्र्यावर चढला होता. हा तिकडच्या ते जाऊते तिथले. हे बघ हे कसले आले कॅब घेऊन. म्हातारे कोतारे बघा. म्हातारे येतात. आपले जवान पोरं पण येणे. जेव्हा चलो आता बीच ओळखलं का? आलो जरा. बाकी गाईज बीच बघा तुम्ही जरा मस्त आता वाटायला लागलं. आत्ता कुठं तरी जरा बरं वाटायला लागलं भाई.
जरा आता जाऊ मस्त पैकी चिल करतो जाऊन जरा. एक चटई आणायला पाहिलं होतं. चटई बसून बिसून घोडा आपला भाडीन दिला काय क्रिकेट खेळायचं ना. हा घोडा क्रिकेट कुठे खेळायचं पण मध्ये जाऊन येऊ ना जरा. तिकडे साईडला खेळून पते कसं वाटतंय ते बघ तिकडे भाऊ एक नंबर. काहीच वाटलं नव्हतं की इथं एवढी मजा येईल पण आई शपथ इतकी भारी मजा यायला लागली ना अक्षरशः आम्ही आल्यावर आता आम्हाला खरं असं वाटायला लागलं की इथं येऊन खरं मजा आलेली आहे. नाही तर गाडीमध्ये एवढा बोर झालं ना काही क्लिप नाही काढले काय ब्लॉग वगैरे घ्यायचा नाही जस्ट नॉर्मल आपले गाणे वगैरे वाजवत आलो. बाकी आता आलो आहे तर जरा चिल करू मस्त. भाऊ आपला स्टंप लावतो आता क्रिकेटची मॅच जरा एक भिडवतो आहे तर 4च जण मजा येईल पण आता मस्त पूर्ण एन्जॉय करू. बाकी जे नाही आले ना नका येऊ काही प्लीज नका येऊ. जे नाही आले ना आता त्यांच्यासाठी आता काय माझा ब्लॉग बघा आता तेवढंच आहे बाकी काय नाही. चला आता हे स्टंप लाव भैया आपलं स्टंपचं जरा तयारी चालू आहे थोडी. Cheers. दिवशी पिशवी आमच्या बापाने आणलेली. चलो जरा स्टंप बिम लावतो जायडे दुसरं. चलो 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 कुठे अरे काय आता तिकडे जातो काय पार पांढरी पिशवी पडली ना तिथे. लावच गाईज स्टंप लावणं चालू आहे. असं कसं स्टंप आहे अरे याची उंची वाढली नाही. हे पप्पा आहे हे पोरग आहे, हे मम्मी. असं मिळून हे झाले. असं वाटतंय मजा येते का नाही. हा चल चला काय चल पात्या तुझा काय माझा नंबर इथं आहे भाऊ. हा माझा इथं पहिला दुसरा तिसरा चौथा पहिला मी पहिला भाई मी सगळ्या चौथा बॉलिंग आहे मग. चला बॅटिंग तर भेटली. पहिला कोण मी पाहिलाय खेळ ना आता. तर मध्ये आधी मध्ये ब्लॉक काढ केला कॅच पकडतो बॉक काढ. समंदर किनारी क्रिकेट हा लाव ना इकडं. एवढं लांब होईल एवढं बाद झालं नाही. हा इथं लाव ना समय. एवढं लांब होईल. हा मग ए अशी एवढं लांब होईल. ए इथं बराबर आहे ना. अजून माग होय बाद झालं रे. किती ओव्हरची? हो कॉन्फिडन्स तर बघा येऊ. वाचला रे जरा जरा वाचला. आता जाईडे बघ केवढा लांब गेलाय. पहिला रन भेटलाय काय त्याला. एक रन झालाय. हा पहिला आता तुला पुढच्या वेळेला पहिली बॅटिंग. साम्या जवळ जोरात टाक ना पैसे भरलेत. पकड माझी ओव्हर दे की मग. माय तर संपू दे की. अरे माग तुम्ही आवडून आला भाई. काही झालं मागापासून पळवतोय सगळ्यांसमोर. पाळ 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 पाळ. हा काय का एवढं पळवते ते. मागे काय तुम्ही पण जर मित्रांसोबत जर किंवा घरच्यांसोबत कुठं जर हिंडा फिरायचा प्लॅन करत असतात तर कॅन्सल करू नका प्लीज. हाय प्लॅनिंग झाली तर कशाला कॅन्सल करताय. हाय ते मोमेंटचा मजा घ्या. हिंडा फिरा मजा मस्ती करा. कसं आहे देवाने दिलं एक आयुष्य ते पण पूर्ण म्हणजे मन मोकळं हिंडून फिरून जागा यार. आता माझ्यासोबत आहेत मित्र चांगले तर मी पूर्ण एन्जॉय करतोय. मी हाय त्या मोमेंट एन्जॉय करायला बघतो. मी असं नाही ठरवत की माझी प्रत्येक मोमेंटच एन्जॉय झाली पाहिजे. मी हाय ते मोमेंटला म्हणजे मित्रांसोबत एन्जॉय करायला बघतो. मला गरज नाही असं म्हणजे की लोकेशनच मॅटर करतं किंवा जागाच मॅटर करते असं नाही. तुम्ही बघितलं असेल माझे ब्लॉग पण की मी हाय तिथं म्हणजे मित्रांसोबत एन्जॉय करायला बघतो. आणि आज आमची प्लॅनिंग खूप दिवसांनी म्हणजे झाली आणि म्हणलं आजचं मला वाटलं नव्हतं की ब्लॉग एवढा चांगला होईल. एक टप्पा आउट आहे. मग अरे पत्या एक टप्पा आउट झालाय. पत्या टप्पा आउट आहे. पत्या टप्पा आउट नाही ठेवला मी.
अरे बॉल कशाला देऊ, टप्पा आउट आहे. बॉल बघ कुठं पडतोय, मागे जाऊ का पुढे जाऊ. बाकी हा हेच आहे की काही ते मुमेंट एन्जॉय करत जावं, काही मित्रांसोबत काही वेळ एन्जॉय करत जावं. बाकी तुमच्या हातामध्ये जे काय करायचं ते. चलो काही क्रिकेट खेळता खेळता बॉल हरवला आमचा. मॅच ड्रॉप झाली आता. ज्याचा बॉल होता ते बघा. कोणी मी थोडी टाकला येडा, तुला पकडायचा होता ना मग बॉल. काय काय हा अरे इथं बॉल, हे आंधळ्याचा बाजार आहे सगळा. हे बघ बॉल इथं, मारू का तुला. अरे चला ना पाण्यात खेळू आता. नको नको भाऊ, ब्लॉग मध्ये दाखव ना भाऊ. जो चड्डीचा जरा खालीपर्यंत जाऊ. अरे थंड पाणी आहे. घाबरू नको अशी, फक्त डॉल्फिन असतं. जलपरी बघायला भेटेल का. चल परा भेटे. अरे अरे ये ना पावता नाही येत मला. अरे इथं बस वरती पोरग बघ कुठपर्यंत घुसले. अरे जाईडे मग कसं आलंय, भिजलेला वाटतं एकदम. हा अरे बॉमर, जॅकेट तरी काढ की. भिजणार नाही का. नाही बाबा केला का नाही तू. मी सकाळीच म्हणत होतो लवकर जाणं. चुकलं कोणाचं. हे भाई पत्ताच दिसणार कॅमेरा. खाली पाणी गेलं, गाडी चालवायची. हे गाईच, मी आणि आशिष आता आम्ही इकडे कोकणला आलतो फिरायला. पोर आले नाहीत आमचे, पण तरी आम्ही आलो. तरी आम्ही दोघं आलोय. दोघं होय, चौघ आलोय. इकडून काढ भाई. आता रील काढायची एक. चला आता बीचवर तर आता झालं. आता पाहून बिवून हिंडून बिंडून मजा मस्ती करून क्रिकेट विकेट पण खेळलो. जायडा कसं वाटलं. एकदम मजा आली. यांचं तर काय मजाच करते ते कुठं पण. चला आता लांब न काढ ना जरा, कर ना सेल्फी स्टिक. बीचवर तर काही आपलं येऊन झालंय. बाकी क्रिकेट विकेटचं खेळलो आता मस्त. आता पूर्ण भिजलेलो मी. आता पूर्ण आता जाऊ जरा काहीतरी खाऊ वगैरे. भूक लागली आता लय काहीच. जरा भूक लागली आता जेवण बिवण करू जरा. असं धर ना जरा, एवढं का काळा दिसतोय. काळ्या पाण्यामधनं जाऊन आलं काय गवारा दिसणार. अरे ते ऊन इकडं पडतं ना असं. ते ठिकाण आहे, काळा म्हणायला लागला. जाईडे काळा नको म्हणू रे. मी गाडी भारी. खेळता खेळता लय नुकसान झालंय पण आमचं. माहिती ना तुला एक वर आहे. चड्डी बिड्डी फाटली कोणाची. खारट पाणी नाही झालं. येताना अवतार कसा होता. क्लिअरिटी पाटली राव आज. कर ना असे चालू. काय पासवर्डच सांगणार नाही तो. पासवर्ड काय होता. अरे पडतील तिकडे खेळता खेळ. झोका तुटायचा होय. चला बीचवर जाऊ. मायावाने कोणी एनर्जेटिकच नाही वाटतं इथं. आपला भाऊ झोप इथे, त्यामुळे आपण ब्लॉग घेतोय. हे बघा नाचतोय भाऊ आपला. रात्रीचं बीचवर नाचतोय भाऊ. पाणी का दिसत नाही. हे बघा बीचच्या साईडला नाचतोय रात्रीचं. किती वाजलेत, 1 वाजलेत. आपण काशीद बीचला आलोय आता. तर तुम्हाला बीच वगैरे दाखवतो एकदम. 30 रुपये. मित्रांनो व्लॉग साठी काय काय करतोय आपला भाऊ.
ब्लॉग साठी खड्ड्यात झोपतोय आपला भाऊ. फोटो चालू आहे का? काढला. ब्लॉग चालू आहे का? हो. आमच्या सोबत जर राहताल तर असेच नजारे बघत राहताल.